आमच्या महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत. इथे त्या अक्षता म्हात्रेवरती प्रकरण झालं, काही नाही झालं. तिच्या घरचे काय तिला सोसत असतील. आम्हाला काय, सकाळी उठायचं निघायचं. आम्ही कोणाला प्रश्न विचारत नाही, आम्हाला राग येत नाही, आम्हाला काही वाटत नाही कुठच्या गोष्टींचा. आम्ही कशा हाल अपेष्टांमधून जगतोय, चाललंय काय चाललंय, आम्ही कोणालाही प्रश्न विचारत नाही. आम्ही फक्त निवडणुका आल्या की निमूटपणे तिकडे जातो, बाना खाली घालून आम्ही त्या मतदाराला आम्ही मतदान करतो, उन्हातानामध्ये उभे राहतो. आम्ही आमचा रमेश शेवटचं जे कोणाशी बोलला असेल ते जो माझ्याशी बोलला. मी त्याला फोन लावला आणि मला तरी सांगितलं, साहेब मी बस हॉस्पिटलला आलो आहे MRI काढायला, 10 मिनिटात माझा MRI झाला की लगेच मी तुम्हाला फोन करतो. मी म्हटलं झालं लगेच फोन कर, जरा मला बोलायचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि 15 मिनिटांनी 20 मिनिटांनी मला फोन आला की आमचा रमेश गेला. मी म्हटलं ही गोष्ट आहे 1999 सालची. शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती ही मुख्यमंत्री पदावरती अडत होती. दुपारची गोष्ट, जावडेकर आणि अजून एक 2-4 जण भारतीय जनता पक्षाचे शिवसेनेचे असे बाहेर त्या गाडीमधनं आले. मला म्हणाले बाळासाहेबांना भेटायचं. म्हटलं ते झोपलेत आता, मग एक निरोप तरी द्याल का त्यांना, आम्ही खाली थांबतो. म्हटलं ते निरोप देतो म्हटलं मी. त्यांनी मला सांगितलं की आत्ता आमचं दोघांचंही असं ठरलेलं आहे की मला आज आठवतंय त्या आंदोलनावरनं एकदम अचानक मला आत्ता आठवला आमचा अविनाश. मी षण्मुखानंद हॉलला भाषण करत होतो आणि त्या षण्मुखानंद हॉलला भाषण करताना मला तिकडे कोणीतरी सांगितलं की म्हणजे त्या एअरटेल आणि या सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यावेळेला त्या मोबाईल आपल्या फोनवरती फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला काय त्या गोष्टी येतात ना ऐकू, फोन बिझी आहे, ते फक्त हिंदी आणि इंग्लिशमध्ये यायचं. आणि मी त्यावेळेला सहज मी बोलताना म्हटलं ही असं तुम्हाला सांगतो, हे सगळे आहे आमदार खासदार जेवढे आहेत ना, खास करून विदर्भामधले आणि खास करून आपल्या मराठवाड्यामधले, ह्यांचे मतदारसंघ विदर्भात आहेत, ह्यांचे मतदारसंघ मराठवाड्यात आहेत, पण यांची बायका पोरं सगळी पुण्या मुंबईत आहेत, त्यांची घरं सगळी पुण्या मुंबईत आहेत. तिकडे आलिशान घरामध्ये राहतात, तुम्ही इकडेच राहणार, तुम्हाला पत्ता पण नसतो. आणि मग तुम्हाला काय सांगितलं जातं, आमदार साहेब कुठे, आमदार साहेबांचं खूप कामं चालू असतात त्याच्यामुळे जरा तिकडे थांबवलं. तिकडे काही काम नसतं. इथे आनंद महिंद्रा हे स्कॉर्पिओचा उद्योग इथे आणणार होते आणि महाराष्ट्र सरकारकडनं त्यांना काही त्या प्रकारची चांगली वागणूक मिळालेली नाही. त्याच्यासाठी इतक्या अडचणी त्यांच्यासमोर आल्या की एके दिवशी माझ्या कानावरती बातमी आली, ते तामिळनाडूला चाललेत. प्रचंड मोठे हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट तामिळनाडूला होती, जी महाराष्ट्रात होणार होती, जी नाशिकमध्ये होणार होती. मी आनंद महिंद्राला फोन लावला, म्हटलं मी ऐकतोय ते खरं आहे का? ते बोले हो म्हणे, मी कंटाळलो म्हणे यांच्या त्या की मुंबईचा सत्यानाश व्हायला खूप मोठा काळ गेला, पुण्याचा सत्यानाश व्हायला वेळ नाही लागणार. आणि तसंच झालं. कोणत्याही तुम्ही पुण्यातल्या एका 50-60च्या माणसाला फक्त विचारा, काय रे बाबा तुला जुनं पुणं आवडतं का आताचं पुणं? तो पहिलं बोललं जुनं पुणं छान होतं, शांत होती. मुंबईच्या माणसाला विचारून बघा, त्याला विचार जुनं मुंबई आवडते का आताची मुंबई आवडते? जुनी मुंबई. ठाण्याच्या माणसाला विचारा, तो म्हणतो जुनं ठाणं. नाशिकच्या माणसाला विचारून बघा, तो म्हणतो जुनं नाशिक. दुबईच्या माणसाला विचारून बघा,